नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे का नाही रविवार आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळं का नाही सुट्टीचा दिवस असला की कसं म्हणजे वशाट मशाट होतं माणसाच्या घरी, पोरं बिरं सगळी घरी असतात म्हणून का नाही आज होता का नाही मटण करायचं होतं, पण आता पोरांनी हट्ट धरला की काय नाही आम्हाला सुक्कं चिकनच खायचं। मग ही गावात गेला आणि बघा चिकन घेऊन आले। तर आता आपल्याला का नाही चुलीवरती असं चमचमीत आहे का नाही एकदम साध्या सोप्या पद्धती का नाही चुलीवरचं सुक्कं चिकन बनवायचं। तर आता सुक्कं चिकन बनवण्यासाठी काय काय सामान लागतंय का नाही ते आपण बघून घेऊया। ही चिकन आणलेलं आहे आणि सुक्कं चिकन बनवण्यासाठी हा बघा ही आपलं जे घरचं सगळं सामान आहे का नाही ही आहे बघा। आता आपल्याला मी घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, थोडीशी लाल मिरची पावडर घेतलेली, हळद, थोडासा आपला खडा मसाला घेतलेला आहे, एक मोठा तुकडा खोबऱ्याचा, 3 लसूणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत, 4 कांदे घेतलेले आहेत, ही थोडंसं पांढरं तीळ घेतलेलं आहे, मीठ घेतलेले, कोथिंबीर घेतलेली आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर काय करते आता मी कांदा चिरून घेऊन आहे का नाही ही आपल्याला आता कांदा चिरून घेते आणि आपल्याला चिकन वाफलाय टाकायचं। चिकनला काय लय वेळ लागत नाही शिजायला। असा कांदा चिरला म्हणजे बारीक आणि पटकन होतो, एका वेळेस अर्धा कांदा येतो चिरता। आणि कधी कधी एखाद्या कांद्याचं का नाही असं टरपाल लवकर निघत नाही, पण असं काप काढलं की पटकन असं टरपाल निघलं जातं आणि एकदम कांदा आपल्याला पाहिजे असा सुरीसारखा बारीक चिरा येतो। आता आपला ही कांदा चिरून झालेला आहे, ही वाईस जरा बघलेला ठेवते आणि हे आपलं चिकन आहे ना मी आता चांगला असं धुवून घेते। दोन पाण्याने घ्यायचे आपल्याला धुवून। आता हे आपलं 2 पाण्याने मस्त असं धुवून झालेलं आहे। त्यात सगळं पाणी निथळून घेते। हळद टाकते अंदाजे, मीठ टाकायचं आणि सगळीकडून लावून घेते। आता घेते चूल पेटवून। आता चूल पेटलेली, आता ही पातेलं गरम करायला ठेवते। पातेलं आता गरम झालंय, ह्यात घालायचे आपल्याला तेल। आता गरम झाले, आता वाईट लाल होऊन द्यायचा, म्हणजे कसं कांद्याचा अर्थ येत नाही चांगला असं चिकन मध्ये उतरतो। बघा आता आपला कांदा चांगला भाजलाय मस्त असा। आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे चिकन। अगोदर एक नाही हळद मीठ लावलं म्हणजे चांगलं असं मुरलं जातं। चांगलं चारी बाजूंनी हलवून घेते।
आता सगळीकडून मी घेतले ही हलवून. आता ह्याच्यावर अशी पितळी ठेवते आणि ह्याच्यात ठेवायचे आपल्याला पाणी. आता जसं जसं ही पाणी गरम होईल ना तसं तसं आत वाफ सुटेल आणि आपलं चिकन शिजत राहील. आता का नाही, आता ही पाणी गरम झाले की एक वेळ आपण वतायचं. तोपर्यंत आहे ना मी आता ही कांदा चिरून घेते. आपल्याला मसाल्याला खोबरं आणि लसूण ही सगळं सोलायला घेते. आता ही गरम झालंय. आता आपण बघूया आत पाणी सुटलंय का. बघा किती पाणी सुटले चिकनला. आता ही एवढं पाणी आहे का नाही मी ह्याच्यात वतते आणि सगळीकडून असं हलवून घेते. आता ही थोडा वेळ पातेलं आपलं ना खाली घेते मी. ही वाईज खाली उतारते आणि ह्याच्या वेळी ना वाईज पांढरं तीळ जे आपल्याला घेतलेत ना ती वाईज भाजून घेते. इकडं आता माझा लसूण सोलून झालेला आहे. तर ह्यो कांदा आता हे चिरून घेते. तर कांदा हे आपल्याला उभा चिरायचा म्हणजे मग मसाल्यात वाटायला येईल. असा पातळ चिरला म्हणजे मग पटकन भाजतो. आता कढई चांगली तापली. एवढं तीळ भाजून घेते कांदा चिरत चिरत म्हणजे इकडं जाळ बी वाया जायचं नाही आणि हे कुठले बी काम चालू राहील. तीळ आपलं चांगलं भाजलेलं येतं. आता ह्याच वाटीत काढून घेते. आता आपल्याला ही खोबरं आधी भाजून घ्यायची आणि आपल्याला लसूण सुद्धा त्याच्यातच भाजून घ्यायचं. खोबऱ्याचा रंग बदलतोय तोच आता आपण ह्यो लसूण ह्याच्यात टाकायचा भाजायला. लसूण वाईट भाजून घेतला का नाही की मस्त असा का नाही वास येतो मसाल्यात आणि मग चिकन एकदम सुकतं का नाही भारी लागतं. आता लसणाला बी डाग पडोस्तोवर आपल्याला भाजायचे. आता ही दोन्ही पण बघा आपलं भाजलं गेलेलं आहे. आता ही काढून देते ह्या पितळी आणि ह्याच्यातच आपल्याला आता कांदा भाजून घेते. आता ही सगळ्यात अगोदर आहे का नाही आपल्याला घ्यायचंय वाटून तीळ. कांदा भाजतोय तोवर. आता ह्यो खडा मसाला आहे ना, ह्यो खडा मसाला मी काय भाजलेला नाही. भाजल्यावर का नाही ह्याचा वास कमी होतो म्हणून आहे का नाही ह्यो मी कच्चाच घेतलेला आहे. आता कांदा सुद्धा आपला भाजून झालेला आहे आणि तर कांदा थोडासा अजून वाईट लाल होतोय म्हणून मी तोपर्यंत इकडे ही वाटायला घेते. ही कच्चा आपला खडा मसाला घातला का नाही की चिकन मध्ये एकदम भारी लागतो. थोडस ह्याच्यात खडा मसाला वापरताना का नाही मिऱ्याचं प्रमाण कमी वापरायचं घालायचं म्हणजे काय होतं जणनत नाही. आता ही खाली उतरून घेते मी. ह्या पितळीत घेते कांदा काढून. आणि आता हे आपल्याला पातेलं थोडं ठेवायचं म्हणजे आपलं वाटण वाटस्तवर हे शिजत. ह्याच्यात थोडंसं पाणी घालते.
खडा मसाला आणि पांढरं तीळ मी ही आबाड धोबाड वाटलेले. आता कारण परत आपल्याला मसाल्यात वाटून घ्यायचं. आता तोपर्यंत का नाही हे लसूण खोबरं किसून घेते. भाजलेला कांदा, कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतली होती मी. आणि आपला ह्यो लसूण मसाला, घरचा कांदा लसूण मसाला ह्यो. ही सगळे आपल्याला जिन्नस आता वाटून घ्यायचे. आता ह्यो मसाला आपला वाटून झालाय. आता ह्यो आपल्याला पितळीत घ्यायचा आहे का. आता ही आपण शिजलंय का बघूया. आता मसाला आपला वाटून झालाय. आता ही बघते मी. हा बघा, हे आपलं चांगलं शिजले गेलेलं आहे. आता हे खाली उतरून घेते ना. आपल्याला आता चांगलं मस्त असं चमचमी सुक्क बनवायचं. आता हे पातेलं मी खाली घेते आणि हे आपल्याला कढईत ठेवते. आता कढई चांगली तापती तवर ह्याच्यात घालते तेल. आता तेल गरम होतवर आहे का नाही तर आपल्याला ह्याच्यातलं काढायचं तर पीस पीस, म्हणजे आपल्याला ह्याच्यातलं सगळं निथळून काढायचं आपल्याला सुक्क बनवायसाठी. चांगलं गरम झालंय. आता ह्याच्यात आपल्याला टाकायचा आहे कांदा. आपला चांगला भाजलाय बघा. चांगला रंग असा बदललाय ह्याचा. आता ह्याच्यात थोडंसं टाकायचं आपल्याला लसूण खोबरं. म्हणजे काय होतं अजून वाईट चव वाढते. आता ह्यो जो मसाला वाटलेला आहे तो आपल्याला ह्याच्यात टाकायचा. लाल मिरची पावडर मी घेतलेली ही सुद्धा आपल्याला ह्याच्यातच टाकायची. म्हणजे काय होतंय चांगलं असं परतून घ्यायचं. ह्याच्यात मिक्स केल्यानंतर मसाला चांगला असा भाजला जातो. आता आपण आळणी शिजवताना मीठ टाकलं होतं तरी सुद्धा मी थोडंसं ह्याच्यात मीठ टाकते. कारण चटणी आपली आळणी असते म्हणून सुद्धा मग असं मसाल्यात मीठ मिसळलं का नाही की मग बरं पडतं. आता हे मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे. आता ह्याच्यात आहे का नाही आपल्याला ही चाळणी पाणी घालायचं. म्हणजे काय होतं चांगली अशी चव येते आणि तरी सुद्धा चांगली सुटते. आता ह्या चाळणी पाण्यात आहे का नाही आपल्याला हे मसाला चांगला असा शिजवून घ्यायचा. आता ह्याला तेल सुटस्तवर हे शिजवायचं आहे आपल्याला. आता चांगला आपला बघा मसाला शिजला कसा मस्त असा बघा तडतड आणि मस्त अशी का नाही ह्याला तरी आलेली आहे. एकदम भारी वाटते.
आता ह्याच्यात हे आपल्याला सगळं हे चिकन पीस आहेत ना हे टाकायचं आणि चांगला असा एकजीव करून घ्यायचा. म्हणजे सगळा मसाला ह्याला लागणार आणि आपला मस्त असं का ना ह्याला तेल सुटलं जातं. मस्त असं आपलं बघा सुक्क चिकन आहे का नाही तयार झालेलं आहे. एकदम मस्त असं तेल बिल कसं सुटलंय. आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकते बघा. आता ह्याचा चुलीचा जाळ बंद करायचा आहे आणि जरा वेळ आपल्याला ही झाकून ठेवायची. आता भाकरी बिकरी झालेली आहेत. आता ताटच करायला घेते. थोडा वेळ आपल्याला ही झाकायचं. मस्त असं बघा आपलं चिकन छान झालेलं आहे. आता आमचं ही दाखवते तुम्हाला टेस्ट करून. आता ती म्हणलं आमचं बाजरीची भाकरी कर म्हणून बाजरीची भाकरी केलेली आणि त्याच्यासोबत हे बघा आपला आळणी पाणी जर पिलं का नाही ते एकच नंबर लागतं. तर आता बसा जेवायला. केलंय बघा कांदा पण दिले कांदा बी दिलाय. या मंडळी जेवायला. मी हे रस्सा तांबडा पहिला पिऊन दाखवतो. एकच नंबर. चांगली केलीच भाजी झाली का? हा. पोरं बी आता जेवतेलं. कुठे गेले तर पोरं? आता आज रविवार सुट्टी असल्यामुळे सारखं खेळण्याकडेच लक्ष असतं. कारण ही आपण चिकन शिजवून घेतलेला रस्सा आहे त्यामुळं अगदी खायला चवदार आणि एकच नंबर लागतोय. आणि सुकं चिकन बी. तर चला मंडळी मी एकदम साध्या व सोप्या पद्धतीने का नाही अगदी चमचमीत आहे का नाही चुलीवरती चिकन जी बनवलेलं आहे. तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला का नाही ते आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचं चिकन कसं काय झालंय सुक्कं चिकन कसं काय झालंय का नाही हे कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.